घ्या ना, आता कायची वाट पाहून राहिली आहे? घ्या ना, उचला ना. अजून दरवाजा लागेला, सगळं रस्ता सांसून आहे, टाइमपास करायला. घ्या म्हटलं, उचला लवकर आणि चला. अजी मामा तुम्ही या ना म्हटलं, जराशी हातभार लावायला भारी आणि कूलर उचलून नाही राहिला ना आम्हाला, मग नाही का त्यामुळे तुम्ही जरा हातभार लावायला या. वारे वाच्या माबिन माणसासारखे माणसं लगायचे आणि उचलून राहिलं म्हणतात. दोघं आहे ना तुम्ही. हल्ले लगायचे हातभार लावायले म्हणते. ह्या उचला काय हातभार लावा लागते पायान. कोण मग इकडं? हा कोणी आलं गेलं? कोण पायान म्हटलं? तिघे जण कूलर उचलूचं. हा घ्या म्हटलं उचला. मी पाहिजे इकडे तिकडे कोणी आलं गेलं सांगतो तुम्हाला. मग हा चला घ्या लवकर, लावा जरा दम लावा. मामा ते एकदमच आहे बाबा, जरासा हातभार लावा म्हटलं ते इकडे तिकडे पायन कोण म्हणते. हा जराशी मोठी त्याची ताकद जास्त लागते. इकडे तिकडे मी पोहू शकतो ते पोहू शकतो, पण नाही ते म्हणजे तुम्ही दम लावा म्हणते. बरं बरं ठीक आहे म्हणा. किती दिवस आम्हाला गोष्ट तुम्ही बरं, जास्त दिवस आपण काही काम करूच नाही ना. आपण आता दुसरं काम पाहू. हो याच्या आम्हाला करू नाही का? हो येले माजून गेल्या. हो मस्त झोपतेच ना आपल्याला घरासारखं इकडे तिकडे हिंडायला लावते, आपल्यालाच काम करायला लावते. जास्त दिवस म्हटलं तर आम्हाला करायला नाही पडते त्याच्या इकडं. माजून गेले यायला टिपारी द्याच लागते वाटते आता, नाही तर का? आपल्याला सगळं काम करायला लागते, सगळं आपल्यालाच करा. हे मस्त झोपा काढते काय नाही. देऊ ना देऊ यायला टिपारी आता लय झालं. घ्या ना बे पोट्यो, कसे बाळ आहे तुम्ही? घ्या ना लवकर. माबीन कुणी बाहेर आलं का काही झालं? हा कोणाला दिसलो फालतू लता खायची बे. घ्या ना लवकर सटकन चला. हो घेऊन राहिलो ना. काय घेऊन राहिलो म्हटलं मामा, भारी आहे. तुम्हाला जरा हातभार लावायला म्हणून राहिलो, तुम्ही काय लावून राहिले? आम्हाला उचलून राहिला ना. म्हणत आराम आमची घेऊन राहिलो आम्ही. आले म्हणजे सांगून राहिले तर लवकर लवकर घ्या म्हणतात. हातभार लावा म्हटलं लावून नाही राहिले. घेऊन राहिलो म्हटलं मामा, घेऊन राहिलो. धीरे ठेवा जरा. झालं वाटते माझं सगळं सांसून. हो झाला दिसून नाही राहिलं कोणी. चला द्यावं लागेल कंटेल बोलायला टिपारी. करावं लागेल कूलर गायब. किती वेळची वाट पाहून राहिलो. आता सांसून वर मग वर आता वर मग वर काही लोक घरी जायचं नाव नाही घेऊन राहिले. ते नुसते बाहेर घुमून राहिले. तो कंटेल बोले दरवाजा होता लावून राहिला. चला आता तिने दरवाजा लावला सर. आता लोक सांसून झाले. आता करावं लागेल कूलर गायब. चला आता चला चला येऊ द्या. जोर लगा के हई शा. हे बुट्टले का कोण सोड पकड करून राहिलं? हा बुट्ट्या रे म्हटलं बरोबर पकडणं झालं ना. आलं जाणं लावणे एकदम. हा काय राहिलंच किती दूर आपलं. आता आलंच तर 2 टांगा टाकले की आपलं दुकान आलं. हा मामी सोड पकड करून राहिला. चाल पकड दे लवकर, लाव दम लाव लवकर. लावतो ना मी दम. तीन फक्त पहा माट्यासारखी मला पाहा फुलं या काम नाही करा. जरा हातभार लावा म्हटलं ते लावून नाही राहिले. आता म्हणते जोर लगा के हई शान, लवकर घ्या. आलं जाईन तसं आहे. जे आलं तर आम्ही आणलं. अल्ले म्हणजे सांगून राहिले कामाचे ना कायचे. सगळं काम आमच्याकडून करून घेते. थांबा तुम्हाला टिपारी देतोच. द्यायला लागते तुम्हाला. वाज लागते तुमच्यापासून फरार. तर तुम्हाला टपुरे घेऊ द्या लागते. या काम नाही करत. खाल्लं तर टाकणे उचला जाग्यावर ते आम्हाला उचला लागते. काय होय इथे जरा ते कूलर पकडायला हातभार लावा म्हटलं ते लावलं नाही झालं. ते तुम्हीच करा म्हणते. मी पाहतो म्हणते इकडं. म्हणजे आमचा जीव घेणं नाही. थांबा तुम्हाला देतोच टिपारी. थांबा. अरे काय म्हणून राहिला तू? म्हटलं जरासा जोरानं बोलणं, मला ऐकायला नेऊन राहिला. काही नाही, मनातल्या मनात काय बोलबोल करून राहिला. काय तर हा पहिले चला घ्या बरं तो कूलर अंदर घ्या. अजून लोक इकडे या दिसलं मागून फालतू खटपट. हो चला घ्या बोल तो कूलर अंदर घ्या. हो घेतो ना. घेतो. तुम्ही फक्त 5 काम करा. आम्ही घेतो. तुम्ही फक्त 5 जण बस ऑर्डर ठोकत जा. थांबा म्हणा. तुम्हाला टिपर येत असला झाला तर डोक्याच्या वरून पाणी चाललं. द्याच लागते तुम्हाला. सोडून तुम्हाला जरा टपुरे घेऊ द्या लागते. मायाबीन पुट्ट बाळ ऐकलं का? गेलं म्हणून घे. अजून कुणी आलं गेलं दिसलं फालतू खटपट. त्याला म्हणून लवकर दुकानाच्या अंदर घे. पुट्ट दिसले का काय बोडबोड करून राहिलं. काही समजून राहिलं. अरे घेणं म्हटलं घेणं लवकर. काय म्हटलं काय टाइमपास करून राहिला तू? कोणी आलं गेलं काही दिसलं हा म्हटलं घेणं लवकर. काय नंतर पण तो कूलर गिल्लर ठेवला सांग मला तुझं काय आहे ना काय नाही इथं. काय बडबड करून राहिला काय तर. हा चल पहिले तो कूलर घे अंदर. अरे ज्या माझी कडकडीचा कूलर कुठं गेला म्हणा मामा? आता इथं होता ना. आता 10-15 मिनिट पहिले गेलो इथं होता कूलर. आता कुठं गेला काय माहित. धरतीला खाल्ला का आसमानात निघाला का उपायला? काय झाला का कूलर? कंदील बुड्याला घरात घेतला. पण आता कंदील बुड्याचा काही गेम असतो. दिवसभर बाहेर ठेवायचा, संध्याकाळी घरात घ्यायचा. तसा काही गेम नसा कंदील बुड्याचा. नाही तसं काही नसं म्हणा. ते काळ घालून करायला पुरा नाही. 3 वेळा पाणी काढा 3 वेळा भरा. नाही तसं काही नसो. पण लेखाचा कूलर गेला कुठं मग? उपायला का काय झाला काय माहित. नाही तर माझ्या डोळ्यात नसून दिसून राहिलं. लेखाचा कूलर असं तिथं पण माझ्या डोळ्यात दिसून नाही राहिला. तो काही प्रॉब्लेम आली असं. नाही मग सगळं दिसून राहिला ना. कंदील बुड्याचा घरचा दरवाजा दिसून राहिला, घर दिसून राहिला, सगळं दिसून राहिलं. फक्त कूलर नाही दिसून राहिला. काय राजा बदली यायचं. आताच फोन केला तर कूलर इथं होता. आता काय कुठं गायब झाला काय झाला काय समजायला नाही राहिलं. माझ्याकडे सांगून दिलं मी ना. सकाळी उठल्यावर माझ्या डोळ्यासमोर तुला कूलर दिसत म्हणून. तिला काय दिसला नाही. ते तर मला काढल्या सोडत नाही. आता काय करा काय नाही काय समजायला नाही राहिलं. असं कसं होऊ शकते लेखाचं? कमाला झाले ना. आताच फोन केलो तर कूलर इथंच होता. आता ज्याचा कुठं गायब झाला काय झालं समजायला नाही राहिलं. आताच फोन केलं तर अर्ध्या तासा पहिले कूलर इथंच होता ना. जमिनीवर खाल्ला का आसमानात निघाला का कंदील बुड्यानं घरात घेतला म्हणा. पण घरात कायलेच घे. घरात नसते घेतला कूलर. झाड एक ठिकाणी हलवते का? इथं मिरो करते का ठिकाणी ठेवतात ते कूलर. मग गेला कुठं लेखाचा?
विचारातच पडलं लेखाचं म्हणून असं कसं होऊ शकते. काय बरं आताच फोन करतो कूलर इथंच होता आता आता गायब झाला. कसाच काय झालं काय झालं. आता बायकोले लेखाचा वार सांगून झाले बरं. सकाळी उठल्यावर बरोबर त्या डोळ्यासमोर कूलर दिसन ती लेखा दिसलं नाही. ते काय करते बिचारी काय नाही काय माहित आता. काय मी कसंच काय करावं काय तर काय दुसऱ्या याचा मारावं लेखाचं. नाही दुसऱ्या याचा जमत नाही. इथं गेम जमून ठेवला होता पण इथं लेखाचं फेल्युअर गेलं का. कूलर गायब झाला लेखाचा कुठं गायब झाला काय झाला. नाही तर माझ्या कंदर बुडाला काय जानवर काय नाही करून ठेवला बरं. कोणी चोरांना चोराला आला का त्याला दिसत नसेल लेखाचा कूलर. असं तर काही नसेल लेखाचा गेम. काय माहित पडत ते सकाळी. आता ते काही समजायला राहिलं कुठंच गायब झाला कूलर कुठं राहायचं. चला आता घरी जा झोपून जा. पाला का सकाळी कुठं गायब झाला कूलर ना काय तर. त्या बाप दिसला का रे बाबू तुले. सकाळी सकाळी कुठं गेला काय गेला. मला म्हणे संध्याकाळी तू फक्त सकाळी उठ म्हणे त्या डोळ्यासमोर तुला कूलर दिसन. इथं त्या बापाने दिसून राहिला कूलर नाही दिसून राहिला. कुठं गेला काय माहित बाबा. अहो ते ना असेच फेकली मग नाही तर काय. सकाळी उठला तुला कूलर दिसणार आणि हे दिसणार ते दिसणार असंच फेकते ते. मग नाही एका फेकू जात आहे. हो ना पंखा सुधरून आणला रे बापानं. पण मला म्हणे कूलर आणतो म्हणे. सगळे उठल्यावर तुझ्या डोळ्यानं कूलर दिसन म्हणे. इथं काय तर काही नाही. त्या बापाने कूलर आहे कुठं गायब झाला काय झाला तर. येणारच नाव आहे घरी येणार जरा खाले. मग नाही तर काय येऊ दे घरी घे मग चांगली पिशार. कूलर आणणार होते कूलर आणला पण नाही म्हणा. कुठे गेला तुमचा कूलर. आणि पंखा आणला म्हणा सुधरून. घे चांगली पिशार आता घरी आल्या काही तुझे नको करू. पिशार काय चांगली आता धुनच काढ तुम्ही त्याले. चांगली ठेचतो मुगरी ना. पंखा सुधरून आणला म्हणजे पंखा सुधरून नाही आला. मला म्हणे कूलर आणतो. इथं कूलर नाही ते नाही. सगळे ते गायब आहे. कुठं गायब झाले काय तर. येऊ दे मग घरी झोडप चांगली नाही म्हणे पर्यंत. येऊ दे घरी. आता वाटच पाहिजे ना त्याची वाली कवा येते कवा नाही. मुगरी काढून ठेव तुम्ही बाहेर. जसं आले तसा मुगरी ठेचणं चालू. अले कूलर लावा ना कोणा बंद केला काय तर. काल रात्रपासून बंद करून ठेवून दिला कोणा बंद करून ठेवला काय तर. लावा ना कूलर गरमी लागली ना. तू का झोपू नाही देत का काय नाही देतले भावा. आधी लावा ना जी कूलर लावा ना. च्या मायचे पुत पितायला म्हणावं गेलं का झोपीमध्ये बुमलून आलं. आम्ही दिवसभर झोपते रे का संध्याकाळी झोपते तरी पण झोपच काय येते ना काय तर काय समजून आलं येतो आलं. अले पुत्या खाली बुमलून आला म्हटलं. लातापासून कूलर बंद करून ठेवला फेकून द्या. तो कूलर लावायचा नसता काल ठेवता. लातापासून कूलर बंद करून ठेवून दिला. इथं गलमी उलायली झोप नाही उलायली मला. लहान तो कूलर आता तरी लावा म्हटलं. या पोत्याच्या दिमागात फरक पडला म्हणावं का लेका. मला म्हणजे तुम्ही लातल्यापासून कूलर बंद करून ठेवला. मी लगा आता उठलो चाय बोलून निघालो. मी त्या कूलरच्या जवळपासही नाही गेलो. अरे म्हटलं मी नाही बंद केला कूलर फुलर. मग कोणा केला म्हटलं. हो मला पागल नका थांबना तुम्ही. मला समजते कोण बंद करते कोण नाही. चालण्यामध्ये मी नाही केला तुम्ही केला कूलर. लातापासून बंद केला मग मला माहित नाही का. अरे बाबा मी नाही केला ऐकत ना. मी नाही केला तुला सांगून राहिलं मी नाही केला तरी पण मला म्हणून आला. मग बंद केला होता तर मग लावून नाही दिला तुला. काही पिन गिन दिली झाली असन काही बटन नाही तर आता माहिती ते बंद झाली असन लावून देता कोण उतत बटन झोप खलाप कलन चालले मग लावून देता. बंद करतात कायले माय म्हणणे बंद करतात काय तुम्ही. तुले वादू का आता धरून सांगून लागलं का ऐकायला नेऊन लागलं का. आम्ही ना नाही बंद केला म्हणून राहिलं ऐकायला नेऊन लागला का. तुला झोडपा लागते का. सांगून लागलो ऐकायला खाली नाही आम्ही नाही बंद केला ना. असं काय ना बरं ठीक आहे ना पाहिजे ना. मी ऑटोमॅटिक कसा काय बंद झाला काय पिन दिली झाली काय ऑटोमॅटिक बटन बंद झाली पाहिजे ना. थांबा नाही मी तुम्ही अजून कूलरच्या जवळपास गेले नाही ना. बोला थांबा मायचा नालायक बोलायचं मला म्हणून राहिलं ते कूलर तुम्ही बंद केला म्हणते. मी आता धुतलं मी कूलर हात नाही लावला पाय नाही लावला. मी कुठून बंद करला. दिवसभर झोपा घालते संध्याकाळी झोपच काय येते म्हणा या पोत्याले. मायबिनीचा कूलर कुठे गेला इथं भांडणात आले म्हटलं कूलर कुठे गेला पोत्या बाहेर पोत्या. अजी बाबा आपला कूलर कुठे गेला जी बाबा अजी म्हटलं आपला कूलर कुठे गेला इथं कूलर कुठे गेला. अबे मी तुला विचारून आलो ना इथचा कूलर कुठे गेला तर मला माहित आहे का. मी आता तुटलो कूलर कुठं गायब झाला काय तर. अजी मला माहित आहे का मी आता तुटलो मग नाही तर का आपल्यापासून कूलर बंद आहे. मी म्हटलं तुम्हीच बंद करून ठेवला. इथं तर कूलरच गायब आहे. कुठे गेला काय तर काही आईने गेलं घरात तर नाही ठेवला. ते तर झोपली चालले बा अजूनही. तिचा उताचा पत्ता नाही. ते काय कूलर इकडं कळते. मग गेला कुठं कूलर मग कुठे गेला जी कुठे गेला म्हटलं गेला कुठं मग कूलर कुठे गेला. नवीन कूलर आहे ना आपल्या चित्त आता नवीन घेतला आपण ना. हो ना जे आता नवीन कूलर घेतला मग कुठंच गायब झाला काय झाला काही समजायला नेऊन आलं. गेला तर कूलर ऊपर पडून राहिले का तर कूलर सोडून घेऊन चालले. त्याला लवकर पाहा त्या कूलरची छानवीन कला. कोणी दिसला काय पाहतो त्याला काल धरून. मला फक्त कूलर दिसला पाहिजे एखाद्या पाची चांगला झोलप तर नाही म्हणेपर्यंत. चाल बाबू भांडा चाल म्हटलं चाल लवकर पाहिले चाल कूलर कुठं गेला काय गेला कोण नाही कोण नेला होतो. त्याला पाहू एका घरात पाहू आले त्याला दिसून तरी आता जाता नंतर जर पाहिलं मग काही भेटत नाही. मग लपू करून ठेवून लोक त्याला आता पाहून घेऊ. काजी बाबा तुम्ही माझ्या धाकाना कूलर गायब नाही केला आणि आता बऱ्याच नाटकं बोलून राहिले. आम्ही दिवसभर कूलर लावतो म्हणून सगळ्या संध्याकाळी कूलर लावून झोपतो म्हणून माझ्या धाकाना कूलर गायब नाही केला तुम्ही. अरे बाबा मी काय गायब करायला जा काय फालतू लपून मापून ठेवून आला. आणि मी काय बोललो होतो मी नवीन कूलर कुठंच गायब झाला कुठं नाही. हे पुतले माल आलोप लावून राहिलो तुम्ही गायब केला म्हणते. अरे म्हटलं मी ना गायब नाही केला.
पा बोला बाबा तुम्ही ना गायब नाही केला ना नक्की ना आता सांगा हो नंतर का मला माहित पडलं तर मायून वाईट मानूत नाही मग हो आता सांगून राहिलं माझ्या धाकानं कूलर फुलर लपून ठेवला अजून तुम्ही कूलर तोल ताल करून फेकून देईन तिकडे मी हो तुलाच गेला मग अरे बाबा मी नाही केला काय मी नाही केला एवढं सांगून राहिलं तर मग ऐकायला खाली नाही अरे मी नाही केला ना त्याला बोला बाबा मग त्याला लवकर कोण नेला काय नेला आता तू सकाळ काय भेटून तरी जाण पण नंतर जर पाला ते तर मला धूल पर्यंत लागून टाकून कूलर त्याला लवकर बो आता त्याला शिवलाल भाऊ शिवलाल भाऊ अरे झुमर होय काय बरं झालं तू झाला आणि आता मी त्या घरी येऊनच राहिलो होतो मी म्हटलं संध्याकाळी आज काम करणार होता आज केलं का नाही ते काम काय म्हणते मग आणला कूलर गेलं त्याचं म्हटलं ते ढपरं गिपरा काळकुळ करून फेकले ना कलर गिलर मारला कूलरले कूलर रस्ता नाही भेटला बाबा शिवलाल भाऊ काहीतरी झाडून झाला तिथं मग नाही तर काय पहिले मी चक्रा मारला तर कूलर होता जसा आता गायब करतो म्हटलं तर कूलरच गायब कुठं गेला काय गेला काही म्हणजे समजलं नाही बोले काहीतरी जादू झाला तिथं काय जादू काय तर जादू रे बाबा काही जादून मादू करून राहिला काय जादून मादू होणार आले का कूलर कुठं गायब होणार काही काय लावून राहिला आपला कूलर केला असेल तुला काय माई मजा घेऊन राहिला तू नाही माई मजा घेऊन राहिला नाही रा बाबा शिवलाल भाऊ मी काय मजा घेणार आहे आम्ही काय मजा घेणार आहे म्हटलं तुम्हीच सांगा अरे नाही ना आम्ही गेलो ना कूलर गायब करायला तर कूलर गायब होता पहिले जबरदस्त पहिले चक्रा मारले म्हणजे लोक सांगतो नाही बरं चांगले चक्रा मारले जबरदस्त कूलर होता जसा गायब करतो तसा कूलर गायब कुठं गेला काय गेला काही पत्ताच नाही हे तर अजब गजबच झालं खरोखर सांगून राहिला ना नक्की नक्की सांग खरं सांगून राहिला का मजा घेऊन राहिला मला त्यावर भरोसा नाही बाबा मला तसं वाटून राहिलं तू मजा कसं करून राहिला काय नाही ना शिवलाल भाऊ मजाक नाही करू राहिलो मी खरोखर सांगू राहिलो खरोखर सांगू राहिलो मग नाही तर काय म्हणतो सकाळी उठून तुमच्या घरी आलो पहिले बायकोला मी म्हटलं होतं सकाळी उठल्याबरोबर त्या डोळ्यामध्ये कूलर दिसतात ते उठायच्या पहिले शिकला आलो मी मग ते उठल्यावर म्हणा कूलर कुठा म्हणून घरी थांबलो ना इकडे येऊन गेलो पहिले आता काय करावं काय नाही सांगा बा मला आता मी काय सांगू बा तुले आज मग अजून दुसरा कूलर पाहिजे दुसऱ्या कूलरचा गेम कर कंदील बुड्याचा नाही तर आपण कंदील बुड्याचा कूलर गेला कुठं म्हणा बाहेरचा मग काय त्यानं अंदर गिंदर घेतला का घरामध्ये नाही ना 10 वेळा इकडे तिकडे हलवत असते हा कूलर म्हटलं एका जागेवर ठेवला का तिथंच राहते तो त्याच्यामध्ये पाणी राहते तो एवढा भारीच्या भारी कूलर राहते त्याला 10 वेळा इकडे तिकडे खरं का आम्हाला ते समजून राहिलं ना कूलर गेला कुठं 10 वेळा इकडे तिकडे करत नाही गेला कुठं कूलर ते समजून राहिलं मला नाही मग होऊ शकते बाबा आता कंदील बुडाला हुशार आहे त्यानं काय जादू टोना गिनो करून ठेवला असन अजूनही कूलर चोराले आणि त्याला कूलर नाही दिसन असं काही त्यानं जादू गिदू केला असन वाटते मला कोण हुशार आहे कंदील बुडा मग अरे तर आता काय करा मग शिवलाल हो बायकोला आता कुठून द्या कूलर आणून मला काय समजायला नाही राहिलं सांगा म्हटलं आता कसं काय करावं काय तर हो पाहून आता मित्रांनो पहा असं झालं झुमरपूर सोबत तर पहा म्हटलं व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा पुढची स्टोरी येणार आहे पुढची स्टोरी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा जरासं म्हटलं सांगत जा कसं काय करावं काय नाही स्टोरी सांगत जा कमेंटमध्ये कमेंट करा बाबा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद काय म्हटलं आता पुढचा भाग आपण उद्या पाहू चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम